नमस्ते मित्रांनो, आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगलं. आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, सर्व लोक मामांना म्हणत असतात, मामा तुम्ही आकांकडे काही जाऊ नका आणि तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो तुम्ही बदला आणि तिथे जाऊ नका. तुम्ही जर आकांकडे गेलं तर लोक म्हणतील मामा आकांकडे गेले आणि मामा तुम्ही मेंढरं बरं करू शकता तर तिच्याकडे कशाला जायचं बरं, तुम्ही नका जाऊ तिकडे, आमासने असं वाटतं. आणि समद्या गावासनी सुद्धा समजलं आहे की तुम्ही आता आकाकडे येणार आहात म्हणून. मामा म्हणतात, अरे मग चांगलं आहे की, तेवढंच लोकांनासुद्धा पाहता येईल आणि माझं काम जर झालं तर झालं की, मग आपल्याला काय पाहिजे. मेंढरं ती बरं करून देणार असेल तर चांगलंच काम आहे ना मग. तिचं पण काम होतं आहे, माझं पण काम होतं आहे आणि अक्काला असंच वाटतं की मी तिथं यावं. तर मग जाऊया, आपलंच काम आहे. बापू दत्तू म्हणू लागतात, मामा तुम्ही तिथे गेलेला आम्हासनी काही चांगलं वाटणार नाही, तुम्ही तिकडे जाऊ नका, अक्कांना इकडेच बोला, ती इकडे येईल आणि मेंढरासनी बरं करल. मामा तात्याला विचारू लागतात, काय र अक्का इकडे येईल काही नाही. तात्या सांगू लागतो, मामा अक्का तर इकडे यायला नाही म्हणत्या, देवीचा ठाण तिथं आहे, मग तिथंच मी करणार काय असेल ते, असं बोलत्या ती. मग काय करायचं आता. दत्तू बापू म्हणू लागतात, अरे तात्या तुला समजतंय की नाही, तो हा विषय काढलासच कशाला. ताकाचा विषय तू बंद कर, तिथे काही जायचं नाही कोणीही. आता मामा म्हणजेच देव आहेत आणि त्याच्या पुढं आपण जायचं होय, आता ते जमायचं नाही आपल्याला. मामा सांगू लागतात, अरे दत्तू आपलं तिथं काम होतं या म्हणलं झालं की, आपल्याला काय करायचं आहे दुसरं. बघूया तीसुद्धा काय करत्या, मेंढरासने बरं केलं तर चांगलं आहे, आपलंच काम होत आहे ना, मग इथं जाऊन तर बघू. मामा तात्याला विचारू लागतात, बरं अक्कानं केव्हा बोलवले आहे भेटायला. तात्या सांगू लागतो, उद्याच्याला जाऊ मामा आपण, आता त्यांची पूजा आहे, उद्याच्याला मग जाऊ आपण. मामा म्हणतात, बरं ठीक आहे जाऊया मग. पुढे सर्व तात्याला म्हणू लागतात, अरे तू असं करत आहेस, अक्काचा विषय काढलास, हे काढायलाच नको होत असतो. आता मामा तिथे जाणार म्हणल्यावर आम्हाला चांगलं वाटत नाही हे. तात्या म्हणतो, अरे हे काय माझ्यासाठी चाललं वे, तुम्ही असं बोलत आहे की माझ्यासाठी सर्व चालत आहे हे. मला बी मेंढरांची काळजी आहे म्हणून मी सांगत आहे, नाहीतर मला काय पडलं होतं. दत्तू म्हणतो, तसं नाही, मामा सर्वांचं कल्याण करतात आणि सर्व लोक इथे येतात, आता आपणच तिथं जायचं म्हणल्यावर मग कसं व्हायचं. तू कशाला विषय काढलास बरं अक्कांचा. मामा म्हणतात, दत्तू राहू दे, आपलं काम असते ना, आपण जाऊन येऊ तिथे. पुढे आपण पाहतो, एक जण आजारी पडलेले असते, तिला मामा विचारू लागतात, आता कसं वाटत आहे तुला, भंडारा पिलीस नव्ह पाण्यातून, मग आता कसं वाटत आहे. तर ती बोलू लागते, होय मामा आता एकदम बरं वाटत आहे. पुढे आपण पाहतो, तात्या व तिची पत्नी दोघेही अक्काकडे येतात. अक्का म्हणू लागते, काय मी सांगितलेलं काम झालं की नाही आणि आता कशासाठी आला आहात तिथे. तात्या व तिची पत्नी बोलू लागतात, असे सहजच बोलायला आलो होतो. तर अक्का बोलते, मग तुम्ही तळावर होता ना व इथे कसं काय आला. तात्या म्हणतो, हो तळावरच होतो, आत्ताच निघालो आहे आणि इथेच आलो आहे आम्ही. आणि मामाने बोललेलं काय झालं. तात्या म्हणतो, हो मामा इकडे येणार आहेत असे ते सांगितले आहेत. तात्या म्हणू लागतो, मला हे समजलेलं नाही, मामा सर्व लोकांचं कल्याण करतात, भलं करतात, सर्वांना बरं करतात, आजारीतून मुक्त करतात, पण मेंढरासने तिने का बरं केलेलं नाहीत बरं. अक्का म्हणू लागते, अरे ते तेवढं सोपं काम नाही, त्यांना मेंढरांच्या मागं भूतं लागले आहेत, भूतं, त्याच्यामुळे हे सर्व होत आहे. आणि जर असं सोडले तर एक एक करून सर्व मेंढरं मरतील, त्यांना लवकरात लवकर इकडे यावं लागल, मीच बरं करल ते. देव्या पुढं कोण बी मोठं नाही, लक्षात ठेव. आणि हे काम मला जमणार आहे, मामा इथे येऊ देत. आणि मला माहीतच होतं ते येणार म्हणून इकडे. इकडे आपण पाहतो, मामा सर्वांना विचारत असतात, काय र समध्यांची कामं झालीत ना मग, आता जे जे लोक जाणार आहेत ते घरी जाऊ शकता आणि घरातली कामं आटपून उद्याच्याला या इकडं सकाळी. सर्व लोक म्हणतात, हो मामा, तसे बोलून ते निघून जातात. मामा सेवेकरांना म्हणतात, तुमचे बी कामं झाले असते तर हातरून टाकून आता झोपा. सर्वजण झोपण्यासाठी तयार होतात. पुढे दत्तू येऊन मामासने सांगू लागतो, मामा मला असं वाटतंय उद्यापर्यंत 1-2-4 मेंढं तरी मरतील बघा. मामा म्हणतात, आता उद्याच्याला पाहू काय करायचं ते, आता झोप जातो बघू. सर्वजण झोपलेले असतात. अचानक रात्री एक दिव्य दिसू लागतं खूप सारे. मामा म्हणतात,
तुम्ही किती काय करणार आहे ते करा, तुम्हाला एक दिवस बघूनच घेतो आणि काय करायचं ते सांगतो तुम्हाला. पुढे आपण पाहतो सकाळ होते. सर्व लोक मामांना परत तेच प्रश्न करू लागतात. नाना म्हणतो, मामा तुम्ही तिथे जाणं आम्हासने काही ठीक वाटत नाही आहे, तुम्ही तिकडे जाऊ नका. बापूसुद्धा तेच म्हणतो, मामा तुम्ही इथंच काहीतरी करा पण तिकडे जाऊ नका. ती कुठली कोण अक्का आणि ती मेंढरांसनी बरं करणार, आपण सुद्धा करू शकतो. मामा तुम्ही करा, तेच बरं होईल. मामा सांगू लागतात, आता बोललो आहे नव्ह, एकदा जाऊन बघूया काय होतं या, कशाला आता माघारी घ्यायचं. आता बोललो आहे म्हटल्यावर एकदा जाऊन येऊच की. बापू म्हणतो, मामा तुम्ही नका जाऊ तिथे, तुम्हीच काहीतरी करा. अक्कांपाशी जायचं मला काही चांगलं वाटत नाही आहे. तिथे येऊनसुद्धा करू शकले असती, पण इथे नाही का करत ती येऊन. तुम्हीच तिकडे का बोलवत आहे, तुम्हाला का बोलवत आहे तिकडे ती. मामा म्हणतात, तिथे गेल्या बगैर तर मला काय समजायचं नाही आणि तिची बी इच्छा आहे की मी तिथे येऊन भेटावं आणि काय असेल ते मेंढरासनी ती बरं करल असं बोलले आहे. तर एकदा जाऊन बघू काय आहे तिच्या मनामध्ये, तर काय आहे ते पाहूया आणि कोण आहे या का ते तरी पाहूया. गावामध्ये गेलं तर लोकांचं तेवढंच तर ओळख होईल, काय तर लोकांना समजल मामा आलेत म्हणून. एकदा जाऊन येऊ आपण तिथे. तसं बोलून मामा पुढे म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्ही तुमच्या आता कामं करा, मी तयारीला लागतो जायला तिकडे. बापू बोलू लागतो, मामा आता तुम्ही हिला बरं केला, आता हिचं सर्व जे काही होतं अंग दुखणं ताप वगैरे सर्व बरं झालं, मग मेंढरं का बरं होत नाहीत. तुम्ही मेंढरंसुद्धा बरं करू शकता, मग का करत नाही आहे. दत्तू सांगू लागतो, अरे काहीतरी कारण असेल म्हणून तरी मामा करत नाही आहेत, नाहीतर मामांना हे काय अवघड नाही, सोपंच काम आहे ते. मामांनी कितीतरी कामं मोठी मोठी केली आहेत, लोकांची कामं केली आहेत आणि मेंढरांना बरं करता येत नाही असं होणार नाही. मामा म्हणतात, आता तिला बोलला आहे म्हटल्यावर मी एकदा जाऊन येतो. हा आजचा भाग इथे संपतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहूया मामा तिथे गेल्यावरती काय होणार आहे, अक्का मेंढरांना कसे बरं करेल आणि मामांची आणि अक्कांची गाठ पडल्यावर काय होईल ते आपण पाहूया. मामांना सर्व लोक सांगत असतात की तिकडे जाऊ नका म्हणून. आता तिथे गेल्यावर काय होईल आणि मामांच्या मनामध्ये काय आहे, कारण हे एवढं अवघड गोष्ट नाही आहे की मामा मेंढरं बरं नाही करू शकत, पण मामांच्या मनामध्ये काय चाललं आहे ते पुढच्या भागामध्ये पाहायला विसरू नका. मामाने सर्वांना सांगितलेलं असतात की कोणाच्या मनामध्ये काय चाललं आहे, लोक काय म्हणतील याच्याकडे काही विचार करायचा नाही. आपलं काम झालं नव्हं तर झालं, अक्का ते कसं काम कराल ते आपल्याला पाहायचं आहे. तर पुढचा भाग पाहायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, जमेल तितकं शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो.